पुण्यामध्ये एक दिवस ट्रिप करायची आपल्याला. तर वन डे स्टे ट्रिप कशी करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण आता सुरुवातीला हडशीला जाणार आहोत आणि हडशीला गेल्यावर तिथून पुढं पवना डॅमला आपण स्टे करणार आहोत की जे फेमस आहे पुण्यामध्ये. तर बघूयात आपण या व्हिडिओमध्ये की वन डे ट्रिप कशी होती काय. हे मित्र आहेत सोबत, प्रकाश, विशाल. तर जातानाच आम्ही थोडंसं पौडमध्ये वडापाव घेतला, तिथे नाश्ता केला. त्याच्यानंतर पाणी कमी पडायला नको म्हणून पाण्याचा बॉटलचा बॉक्स घेतला व हडशीला गेलो. हडशीला जे जाताना आहे ते हडशी एक छोटंसं गाव लागतं आणि नंतर डोंगर चढून गेल्यावर हे हडशीचं जे संत दर्शन आहे त्याचं सुरुवातीला तुम्हाला जे ती कमान दिसते. हडशीला गेलं तुम्हाला पार्किंगला जे आहे ती एकदम चांगली व्यवस्था आहे, तिथे पार्किंगला चार्जेस नाही आहेत. हे लहान मुलांसाठी खेळण्याचं पार्क जे आहे ते देखील हडशीला आहे. त्याला रेट जे आहेत ते प्रत्येक जे गेम्स आहेत त्यानुसार वेगवेगळे ठरलेले आहेत. तर हा चिल्ड्रन्सचा जो पार्क आहे तो सेपरेट आहे. तर तिथं तुम्ही लहान मुलांना बोटिंगसाठी किंवा जे मोठे मोठे टॉयज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसून खेळू शकता. हे यांचं रेट कार्ड आहेत. तर एक 100 रुपयापासून जे आहेत ते यांचे चार्जेस इथे चालू होतात. आणि तसेच शेजारी ॲडव्हेंचर पार्क देखील आहे, म्हणजे तो लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी देखील आहे. तर या ॲडव्हेंचर पार्कला जे आहेत त्या वेगवेगळ्या राईड्स आहेत. आणि हे जे हडशीचं प्रमुख आकर्षण जे आहे ते प्रमुख आकर्षण म्हणजे की प्रति पंढरपूर. तर विठ्ठल आणि रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे इथे. आणि दुसरं जे मुख्य आकर्षण आहे ते संत दर्शन. म्हणजे हडशीला तुम्हाला 3 गोष्टी आहेत: संत दर्शन, चिल्ड्रन्स पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि जे मंदिर आहे ते. याला 100 रुपये तिकीट आहे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना 200 रुपये. आतमध्ये वेगवेगळे असे स्टॅच्यूज आहेत, मी तुम्हाला दाखवतो बाहेरून. तर असे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत. ते स्टॅच्यू जे आहेत, देवाच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. रेन डान्स वगैरे जो आहे तो तुम्हाला तिथे करायला भेटतो. तर एक साधारण 1 तासामध्ये जो हडशीचा हा संत दर्शन आहे हे पूर्ण तुमचं बघून होतं. आता हडशीचं संत दर्शन घेतल्यानंतर आम्ही शेलार मामा म्हणून हडशीची जी मेन कमान आहे तर त्या कमानीच्या बाहेरच शेलार मामा म्हणून हॉटेल आहे. तिथं आम्ही ही व्हेज थाळी घेतली, नॉनव्हेज थाळी देखील घेतली. तर खूप रिजनेबल रेटमध्ये जे आहे ते इथं जेवण आहे आणि एकदम चांगलं आहे, टेस्टी. तर नंतर पवनाकडे येताना मग तुम्हाला जे आहे ते एक लेक दिसतं, हडशी लेक. तर या लेकला जे आहे तिथं बोटिंग वगैरे तुम्हाला करता येतं. तर बोटिंगचा देखील तुम्ही आनंद जे आहे तो या लेकला घेऊ शकता. हडशीवरून पवनाकडे येताना रोडलाच हे तुम्हाला लेक दिसतं. तर तिथे पार्किंग वगैरे करून तुम्ही तिथून जी बोटिंग वगैरे आहे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता. पुढे गेल्यावर मग तुम्हाला जे मेन आपण जिथं डेस्टिनेशन आहे पवना, तर पवना डॅमला आपण चाललेलो आहे. तर पवना डॅमला जे आहेत ते खूप वेगवेगळे प्रकारचे टेंट हाऊस आहेत, कॅम्पिंग आहेत. तर आपण ज्या कॅम्पिंगला चाललो आहे ते पवना माची कॅम्पिंग म्हणून आहे, तिथे चाललेलो आहे. तर पवना डॅमच्या एकदम जवळ आहे, पाण्याच्या एकदम जवळ असं हे कॅम्पिंग आहे. आणि पवनाचा जो व्ह्यू आहे तो एकदम सुंदर असा आहे आणि मस्त आहे, तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण आता पवना माची कॅम्पिंग जे आहे तुम्हाला बोर्डही दिसत असेल आणि त्यांचा मी नंबर देखील दिलेला आहे. अक्षय खैरे म्हणून त्याचे जे आहेत ते ओनर आहेत. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या कॅम्पिंगला जाऊ शकता. व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारची इथे जे आहे सोय आहे. तर पार्किंगला इथे भरपूर जागा आहे, तर पार्किंगची इथं सोय चांगली आहे, तर त्याची काहीच अडचण नाही. आणि गेल्या गेल्या जे आहे ते तुम्हाला आकर्षक असं त्यांचं एंट्री आहे, लॉन आहे. तर हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आणि पाहता क्षणी जो व्ह्यू आहे तो इतका सुंदर आणि छान आहे की प्रसन्न वाटतं इथं गेल्यावर. आणि एकदम शांत आहे वातावरण. यांच्या खोल्या पण आहेत आणि टेंट पण आहेत. तर पवना जे आहे तर तिथे ठाकूरसाईच्या थोडं पुढं आल्यानंतर
तुम्हाला हा जो पावणामाची कॅम्पिंग आहे, हा कॅम्पिंग तुम्हाला तिथे दिसेल. तर इथे वेगवेगळ्या ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी आहेत. म्हणजे आता समजा तुम्ही खेळू शकता, म्हणजे तुम्हाला जे बॅडमिंटन आहे, क्रिकेट असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, कॅरम असू द्या, इनडोर आउटडोर अशा सर्व गेम्स आहेत त्या इथे तुम्हाला एन्जॉय करता येतात. तर त्या तुम्ही एन्जॉय करू शकता. परत इथे जे आहेत ते स्नॅक्ससुद्धा येतात. म्हणजे सुरुवातीला वेलकम स्नॅक्स आपण म्हणतो, ते देखील स्नॅक्स इथे येतात. परत टी येतो, म्हणजे एक साधारण 5-6च्या दरम्यान इथे तुम्हाला त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळतात. तोपर्यंत तुम्ही ज्या इनडोर आउटडोर ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही एन्जॉय करू शकता. सनसेट जो आहे तो तुम्ही पाहत इथे हे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता. तर आम्ही पण सनसेट जो आहे तो एन्जॉय केला आणि कांदा भजी आम्हाला आली होती त्या दिवशी. तर कांदा भजी आम्ही खाल्ली. आपल्या याच्यानुसार असतं, म्हणजे कधी पावभाजी असते, कधी मिसळ असते, तर आम्हाला कांदा भजी आम्हाला खायला भेटली होती. नंतर संध्याकाळी जशी होती तसं इथलं वातावरण एकदा आहे ते चेंज होतं. तुम्ही पाहू शकता की लाईटिंग वगैरे जे आहे त्या केल्यावर जे आहे तर इथला जो व्ह्यू आहे तो किती छान दिसतो. नंतर आम्ही बार्बेक्यू जे आहे ते ट्राय केलं. तर व्हेज नॉनव्हेजमध्ये तुम्हाला बार्बेक्यू आहे ते बार्बेक्यू इथे पाहायला मिळते. आणि ज्याची टेस्ट जी होती ती म्हणजे सुंदर होती, अप्रतिम होती. तर तुम्ही जे सांगाल ते बार्बेक्यू तुम्हाला इथे मिळतं. आणि तसेच इथे जे बॉनफायर आहे ते देखील तुम्हाला ते करून देतात. तर रात्रीच्या ज्या मूनलाईटमध्ये बॉनफायर आहेत ते एक आनंद वेगळाच होता. यांच्या रूम्स आहेत आणि टेंट देखील आहेत. तर इथं रूम ज्या आहेत त्या रूममध्ये तुमची 3 लोके इथे आरामशीर झोपू शकतात. तर बघू शकता की यांच्या रूम ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत. AC वगैरे देखील, कूलर वगैरे देखील आतमध्ये आहे. पाण्याची वगैरे सोय आहे ती देखील इथे आहे. आणि विशेष म्हणजे की हा एक मराठी माणसाचा कॅम्पिंग आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेल्यावर इथेच पाणी कमी असल्यामुळे डॅममध्ये आम्ही अंघोळ वगैरे केली. तिथे देखील आम्ही खूप खोल पाण्यात गेलो नाही, पण जवळच्याच पाण्यामध्ये जाऊन आम्ही तिथे पाण्याचा आनंद लुटला. आणि तिथून मग आम्ही कॅम्पिंगमधून नाश्ता करून आऊट केलं. नंतर आऊट केल्यानंतर पाणी कमी असल्यामुळे तिथे जे आहे एक पुरातन एक जे मंदिर आहे महादेवाचं, तर ते मंदिर पाण्यातून कमी झाल्यामुळे वर येतं. तर खूप जुनं पांडवकालीन मंदिर आहे. तर त्या मंदिराचं जे आहे ते आम्ही दर्शन घेतलं. याचं स्ट्रक्चर जर बघितलं आहे तर ते बऱ्यापैकी आता पाण्यामुळे ढासळलेलं आहे. हाडशी आणि पवनाचं जी ट्रिप आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.